नमस्कार रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुनरेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 119. कल्लोडी तीर्थ महात्म्यवर्ण. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वचन. तत गच्छत्र राजेंद्र कल्लोडी तीर्थमुत्तमम रेवायच्योरत्तरे कुले सर्व पापविनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय दिले, हे राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पापविनाशक उत्तम कल्लोडी तीर्थात जावे. पुरी ऋषींनी स्वतः तप करून सर्व जीवांच्या कल्याणाकरता श्री नर्मदाच्या महाप्रवाहागत जलाबाहेर काढून हे स्थापित केले. या कपिला तीर्थात जो स्नान करून उत्तम कथा श्रवण करून सदाचारी ब्राह्मणांना कपिला गाय देतो, तुम्ही त्याचे फल ऐका. सर्व दानात कपिला गायीचे दान उत्तम आहे. पुरी ऋषी आणि देवांच्या संमेलनात हे ब्राह्मणद्वारा निर्मिले आहे. जो क्रोध जिंकून उपवासपूर्वक उत्तम कपिला गाय योग्य ब्राह्मणाला देतो, त्याचे पुण्य फलही ऐका. हे महाभाऊ, त्याने समुद्र पर्वत आणि आदींसहित संपूर्ण पृथ्वीचे जणू निशंश दानच केले. राजा, कपिला धेनुदानापूर्वी वाणी मन व कर्माने जे पाप 7 जन्मात केले आहे ते सर्व नष्ट होते. भूमिदान, धनधान्य, हत्ती, घोडा, सुवर्ण आदींचे दान कपिला धेनुदानाच्या 16व्या कल्यांच्या योग्य नाही. त्या तीर्थात जो स्नान करून कपिला गाय दान करतो, तो मरणोत्तर अप्सरांद्वारा पूजित होऊन विष्णू लोकात जातो. हे भरतवंशोत्पन्न राजा, वासरासहित त्या कपिला गायीच्या अंगावर जितके रूम असतात, तो पुरुष तितके 1000 वर्ष स्वर्गात क्रीडा करतो. त्यानंतर योग्य वेळी तिथून इहलोकात येऊन तसेच मनुष्यभाव प्राप्त करून धनधान्य संपन्न करून विशाल कुळात जन्म घेतो. वेदविद्या आणि ब्रह्मचर्य व्रतांतात पारंगत, सर्व शास्त्रात निपुण, तसे रोगशोकातून मुक्त होऊन शतवर्षापर्यंत जीवित राहतो. हे सर्व उत्तम कल्लोडी तीर्थाचे महात्म्य मी तुम्हाला कथन केले. ज्या तीर्थावर जाऊन मनुष्य सर्व पापातून निसंदेह मुक्त होतो, हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्वातील कल्लोडी तीर्थ महात्म्यवर्ण नावाचा 119 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.